माझी एक NGO आहे आदिवासी ग्रामीण मानव विकास संस्था। मी लोकमतच्या अंकामध्ये या सोशल व्हेंचर पार्टनरशिप NGOमुळे मिळणारे आर्थिक बळ हे बातमी पाहून ह्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित झालो होतो। या ठिकाणी HVAच्या ज्या रचना राठी मॅडम आहेत यांनी जे ऑर्गनाईज कार्यक्रम ठेवला होता, हा कार्यक्रम ॲक्च्युली त्यांनी जे बडे जे NGO आहेत जे खूप त्यांच्याकडे NGO आहेत त्यांना पैशाची ॲक्च्युली काही गरज नाही, त्यांनी हा फक्त देखावा केलेला आहे। आणि जो खरंच तळागाळातले NGO आहेत ज्यांना खरं आर्थिक नाही का पैशाची गरज आहे त्या NGOला नाही डावल्याचं काम केलेलं आहे। आणि डावलण्याचं काम केलेलं आहे आम्हाला म्हणायचं ना त्यांच्याबद्दल, त्यांनी काम केलं आहे NGOचे ऑर्गनाईज केलेलं आहे चांगलंच आहे, पण त्यांनी अशा लोकांना केले की त्या लोकांना ॲक्च्युली त्याची गरज पण नाही आहे आणि ज्याला गरज आहे आणि त्या लोकांना त्यांनी बाहेर उभं केलेलं आहे। आणि मला एवढंच म्हणायचं मॅडम की ह्या NGOला ज्या मॅडमना की ह्या सगळ्या ज्या आलेल्या NGOंची थोडीफार तरी दखल घ्यायला पाहिजे होती, अशी मला एक कळकळीची भावना आहे। कोण सोलापूरवरून आले, कोण साताऱ्यावरून आले, कोण मुंबईवरून आल्यात, हे लोक आपापला वेळ घालून इकडं या कार्यक्रमाला उपस्थित राहिले। पण ह्यांनी त्याच्यामध्ये असं पण उल्लेख केला नव्हता की बाबा हे फक्त तुमचे फक्त सिलेक्टेड 8 NGOंनाच आम्ही घेतलेलं आहे, बाकीच्या NGOंना आम्ही निमंत्रण केलं नाही, असं त्यांनी हा मुद्दाम केलेला आहे। म्हणजे ह्यांनी फक्त हा पासावा मान दाखवायचं होतं की आम्ही NGOचं काम करतो। तर आता मी स्वतः पत्रकार असून मी ह्या गोष्टीचा निषेध करत आहे आणि ह्याच्याबद्दल मी जिल्हा कलेक्टर साहेबांना एक तक्रार निवेदन देणार आहे, ह्याची सर्वांनी दखल घ्यावी। ॲक्च्युली आम्ही लोकमतला सोशल व्हेंचर्स पार्टनर रचना राठी यांनी एक म्हणजे पिच परफेक्ट या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। ती ॲड आम्ही लोकमत पेपरला वाचली। जवळजवळ पुण्यातल्या 50+ संस्थांची लोक इथं आले शेरेटॉन ग्रँड हॉटेलला। इथं आल्यानंतर आम्हाला असं कळालं की बाबा त्यांनी स्पेसिफिक 8 संस्थांनाच इथे इन्व्हाइट केलं होतं। ॲक्च्युली हे त्यांनी मेन्शन करायला पाहिजे होतं लोकमत पेपरमध्ये, जेव्हा त्यांनी दिली ॲड तेव्हा त्यांनी मेन्शन करायला पाहिजे होतं की बाबा आम्ही स्पेसिफिक 8 जणांनाच आम्ही इन्व्हाइट केलेलं आहे। आम्ही इथे आल्यानंतर त्यांनी लिटरली आम्हाला हाकलून दिलं। काही लोक सोलापूर, सातारा, सांगली इथून आलेले आहेत। इथे आल्यानंतर त्यांनी आम्हाला व्यवस्थित ट्रीटही नाही केलेलं की बाबा आम्ही असं बोलवलेलं आहे म्हणून। त्याच्यानंतर पेपरला आम्ही त्यांना रिक्वेस्टही केली की आम्हाला तुमचं काही नको आहे, फक्त आम्हाला तुम्ही काय करताय, आमची खूप इच्छा आहे, आम्ही तळागाळातून आलेलो आहे, आम्ही समाजासाठी काम करतो। तर आम्ही समाजासाठी काम करतो, ॲक्च्युली खरी गरज आम्हाला आहे। आमच्या ज्या 50 संस्था आहेत, 50 संस्थांचे जे इथे लोक आलेले आहेत त्यांच्या वेळातल्या वेळ काढून आलेले आहेत, खरी गरज आम्हाला आहे। तर आम्हाला त्यांनी म्हणजे असं करायचं नव्हतं बस।